वेदांत सांगितलंय मनोमार्ग गेला तो इथेचे मुकला हरी पाठी स्थिरावरा तोची धन्य संतांचे संगती मनोमार्ग संतांचे संगती मनोमार्ग गती संतांचे संगती मनोमार्ग गती संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा त्रिपाती ने पंक्ते आळावा श्रीपती येणे पंथे आकळावा त्रिपाती ने पंक्ते आकळावा श्रीपती येणे पंथे हरे मोगे मना हरे मोगे मना हरे मोगे मना हरे मोगे मना हरि मोगे मना हरि मोगे मना हरि मोगे मना हरि मोगे मना ज्ञानोबराय तुकोबराय बाळूमामा यांची कृपा आपल्यावर व्हावी जर आपली इच्छा असेल तर संतांनी जसा परमार्थ केला तसा निखळ करावा लागेल. कीर्तनकाराच्या वागण्यावर आणि त्याच्या म्हणण्यावर परमार्थ घडत नाही. ज्ञानोबरांची गाथा ज्ञानेश्वरी जे सांगते तो परमार्थ आहे. वेदमार्गे मुने गेले त्याचे मार्गे चालिलो नकळेचे विषयांदा म्हणून उघड बोलिलो. जे वेदांनी सांगितलं जे ज्ञानेश्वरी सांगते जी गाथा सांगते त्या पद्धतीने आणि त्या प्रमाणाने जर आपण परमार्थ केला तर नक्की बावळू मामा आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आता आयुष्यभर गुलाबी फेट्याचं वर्णन ऐकलं बसला तर वेळ फुकट निघून जाईल पदरात काही पडणार नाही. असं आहे. मुंबईला जाण्याकरता जसे अनेक रस्ते भूमार्ग आहे जलमार्ग आहे हवाई मार्ग आहे तसं देवाकडे बाळूमामाकडे ज्ञानोबराय तुकोबरायांकडे जाण्याकरता अनेक मार्ग आहे. गीता सांगते ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. मी मार्ग सांगतो विस्तार करणार नाही. आपल्याला वेळेत सेवा समारोप करायची. देवाकडे जाण्याचा पहिला मार्ग आहे कर्म दुसरं योग तिसरं ज्ञान चौथी उपासना आणि जी तुकोबरायांसहित बाळूमामाने आपल्याला जी शिकवली ती भगवंताची भक्ती. विठाला विठ्ठला 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 पहिलं कर्म आहे. बाळूमामांच्या चरित्रात मी ते ऐकलंय ते पाहिलंय ते टीव्हीवर. काय सांगतात बाळूमामा जे ज्ञानोबराय सांगतात ते सांगतात काय आपल्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणाने करणं हीच ईश्वराची पूजा आहे. ना तर एकीकडे चोऱ्या करायच्या आणि दुसरीकडे अन्न छत्र घालायचे काय फायदा आहे. माशाचा धंदा करतो आणि सप्त्याला पंक्ती घालतो पाप येते. विठाला विठ्ठला 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 असं पाप करू ज्ञानोबराय सांगतात. आले भागाते करी तो तुकोबराय सांगतात किंवा गीता सांगते स्वे स्वे कर्मने भरतस संसिद्धीम लभते नरा. आपल्या वाट्याला जे काम आलं आपण ज्या कुळात जन्माला आलो ज्या धर्मात जन्माला आलो ज्या परिस्थितीत जन्माला आलो ज्या वर्णात जन्माला आलो ज्या कुटुंबात जन्माला आलो आपल्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणाने केलं पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही कृती काय करते याला काही किंमत नाही. कृतीच्या पाठीमागे तुमचा हेतू आणि भूमिका काय हे महत्वाची आहे. ज्ञानोबरायांनी 2 दृष्टांत दिलेत अमृतानुभवामध्ये. एखादा चोर चालणाऱ्या वाटसरूचा अंग चिरतो आणि ऑपरेशन थिएटर मध्ये डॉक्टर देखील रोग्याचा अंग चिरतो. चिरणं कृतीसारखे भूमिका सारखे नाही. कसे काय चोराला त्या व्यक्तीला मारायचे म्हणून चिरलंय आणि डॉक्टरला पेशंटला जीवदान द्यायचं म्हणून चिरलंय ही भूमिका आहे. तशी कृती मस्त वारकऱ्याची पण वृत्ती खाटकाची असेल तर काय फायदा आहे. कृती खाटकाची राहू द्या काय बिघडणार नाही पण वृत्ती स्वच्छ आणि प्रामाणिक असेल तर सजन कसायला देव मांस विकू लागतो. हे वारकरी संप्रदायातलं जिवंत उदाहरण आहे. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. अरे साधी उदाहरण आहेत महाराष्ट्रातली. सावता महाराजांनी शेती करता करता देव मिळवला. गोरोबा काकांनी गाडगे मडके घडवता घडवता मिळवला. सेना नाहव्यानी स्वकर्म करताना मिळवला. बाळूमामाने मेंढर चालता चालता जर मिळवलं तर आपल्याला काय अशक्य आहे. अशक्य एकच आहे आपल्या सेवेत प्रामाणिकता नाही. ही सगळ्यात मोठी चूक आहे. दुसरी गोष्ट आपल्या वाटेला आलेली देवाची सेवा असेल ईश्वराची सेवा असेल
ती सेवा जगापुढे कधी प्रगट करायची नाही. काय ज्ञानोबरांच्या ओव्या तुम्ही ज्ञानेश्वरी वाचतच नाही. आता मला कीर्तनकार सुव्या घ्याने बिबा घ्या शिकवायला लागले, तुम्ही काय ज्ञानेश्वरी वाचत बसणार? त्यांनी शिकवलं पाहिजे. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. ज्ञानोबराय सांगतात, नाना कुशवळ वापुले, पांघुरे वे पेरिले, तैशे झाकीने पदले दान पुण्य. शेतकऱ्याचं उदाहरण दिले. माझ्या सहित आपण शेतकरी आहे. शेतकरी पाबारीने पुढे पेरतो आणि मागून रासने करून बी झाकून टाकतो. पेरायचं तर झाकायचं कशा करता? पेरलेलं बी झाकलं नाही तर ते वर पडेल, पाखरं त्या बियाला खाऊन टाकतील, तर शेतकऱ्याच्या पदरात काय पडेल? तसं दिवसभर माझी पंगत माझी पंगत माझी पंगत, छाती दुखाची वेळेल पदरात काय पडेल? दिली चाली वाचा, क्षय मागेल्या तपाचा. देवाच्या आणि संतांची सेवा केल्यानंतर आपल्या तोंडाने ती प्रसिद्ध करायची नाही, ती झाकून ठेवायची. जितका झाकून परमार्थ कराल, जितका झाकून दान पुण्य सेवा कराल, तितका देव जवळ आहे. आणि प्रसिद्धी करता जितका प्रगट कराल तितका देव दूर आहे. विठाला 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 विठाला. दुसरा योग त्याही पेक्षा अवघड आहे. म्हणून तर ज्ञानोबराय सांगतात, योग याग विदे नेनो हे शेते, माया देव पादे दंभ धर्म, माया देव पादे दंभ धर्म, माया देव पादे दंभ धर्म. जवळ आली होती. मामा वारीला निघाले होते. आषाढ श्रावणाचा काळ येतो आणि त्या काळात तर अति पाऊस पडायचा. अति चंद्रभागा ओलांडून पलीकडे जायचंय, नाव नाही जाण्याकरता. पलीकडे पाऊस अति असल्यामुळे जाण्याकरता दुसरा पर्याय नाही. म्हणून आपण तो प्रसंग पाहिला. चंद्रभागा मातेच्या जवळ आले मामा आणि विनंती केली, चंद्रभागा माय, पांडुरंगाच्या वारीच्या दर्शनाच्या निमित्ताने पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं, मला रस्ता दे म्हटल्याबरोबर चंद्रभागा मैया दुभांगली आणि मामाला जाण्याकरता पांडुरंगाच्या दर्शनाकरता तिने रस्ता करून दिला. हा योगीच करू शकतो. समुद्री पायवाट जोडे, योग्याला जमू शकतं, सामान्याला नाही. आता योग किती अवघड आहे. 12व्या अध्यायाचं चिंतन करा. क्लेशोदिक रस्तेशा सांगून वेळ घेत नाही. ब्रह्मज्ञान त्याही पेक्षा कठीण आहे. एक वाक्य सांगू, ही शाळेतली मुलं आहेत. एखाद्या दिवशी क्वचित शाळेतल्या मुलांनी जर लग्नाचं अन्न खाल्लं ना, ते रजोगुणी लग्नाचं, तर दिवसभर शाळेचा अभ्यास होत नाही. पुन्हा ऐका बरं, शाळेतल्या विद्यार्थ्यांनी लग्नाला गेल्यानंतर जर शाळेचं अन्न खाल्लं तर दिवसभर शाळेचा अभ्यास होत नाही. मग ढाब्याचं अन्न खाऊन हरिपाठ कसा पाठवायचा? विठाला 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 विठाला. ज्ञानाकरता वारकरी संप्रदायामध्ये जे दिवशी माळ घातली ना, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला अन्न शुद्धी दिलेली आहे. आपला आहार योग्य असला, युक्त आहार विहार नेमा इंद्रियाची चार, नाचा विबाजार निद्रा वाचन. युक्त आहार विहार नेमा इंद्रियाचे सार, नाचा विबाजार निद्रा खाल्ला पाहिजे. काय ओवे आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबराय सांगतात, अधमाचे अन्न खादल्या करीव मना, न जाणो एखाद्या दुराचारी माणसाचं अन्न जर माणसाच्या पोटात गेलं ना, ज्ञानोबराय म्हणतात तोंडामध्ये बोट घाला आणि ओकारी करून ते अन्न बाहेर टाका. का? तेवढंच अन्न तुमचं पतन करून टाकेल. सज्जना संगती धरावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. एखाद्या साधू पुरुषाबरोबर उपवासी राहण्याची दिवसभर वेळ आली तर चालेल, पण दुर्जनाचं पक्वान नाही, त्याच्या मांडीला मांडी लावून बसून खाऊ नका, कारण तो आहार आपला नाही. ते लाईव आहे तर एक वाक्य बोलतो, जगातला अतितमोगुणी प्राणी जर कोणता असेल तर शेळीचा बकरा आहे. अतितमोगुणी. तो जन्माला आल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याला आपली आई आणि बहीण कळत नाही. अशा बकऱ्याचं अन्न जर माणसाच्या पोटात गेलं
तर 9, 6, 10, 12, 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार नाही होणार तर काय होणार आहे? खाणं बरोबर नाही त्याचा परिणाम आहे. विठाला हला. विठाला 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 विठाला. एक छोटासा प्रसंग सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज 1 वर्षाचे असते. जिजाऊने स्नान घातलं, पाळण्यात टाकलं, झोका दिला. 1.5-2 तास आपला शोभा उठणार नाही हे लक्षात आलं. घोड्यावर बसल्याने कामानिमित्ताने गड उतार झाल्या. 2 तासापेक्षा शोभाला येण्याकरता उशीर जास्त, जिजाऊला उशीर येण्याकरता जास्त झाला. त्या क्षणाला शोभा उठला आणि रडू लागला. रडता रडता त्याला भूक लागली म्हणून डोळे पांढरे करू लागला. तो काकळूती आला, व्याकुळ झाला. गडावर नवीन बाळंतीण झालेली एक दाशी होती आणि ती आपल्या बाळाला स्तनपान करत होती. वैकुंठवासी प्रातस्मरण SP कॉलेजचे प्रिन्सिपल मामासाहेब दांडेकर म्हणायचे, गोदावरी सारखं तीर्थ नाही, एकादशी सारखं व्रत नाही, द्वादशी सारखा पर्वकाळ नाही, गायत्री सारखा जगात मंत्र नाही, आणि न मातु परदैवतम, आई सारखं जगात दुसरं दैवत नाही. महाराज, आई आईच आहे. आणि दाशीला आपल्या बाळाला स्तनाला लावून ती पाजत होती आणि समोर तिने रडताना शोभा पाहिला. तिचं हृदय व्याकुळ झालं. बघा, तिने आपल्या स्तनाचा बाळ बाजूला केला, पाळण्यामध्ये असलेला शोभा उचलला, आपल्या स्तनाला लावला आणि 2-5 मिनिटं दूध पाजत असताना त्या क्षणाला जिजामाता आल्या. दाशीच्या स्तनाला शोभा पाहिल्याबरोबर जिजाऊंची तळपाय जाग मस्तकात गेली. महाराज, त्यांनी शोभा घेतला, त्याच्या पायाला धरलं आणि गर 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 फिरवून त्याच्या तोंडातलं दूध बाहेर काढलं. ते सगळं पडलं नाही. शोभा मोठा झाला. मावळे जमा केले, रायरेश्वराला करंगळी कापून अभिषेक केला. जिजाऊंचं पहिलं स्वप्न होतं तोरणागड जिंकायचं म्हणून भवानी तलवार कमळेला लावली, घोड्यावर बसले आणि रणांगणावर आले. आयुष्यातलं पहिलं रणांगण आहे. ज्या वेळेला मुघलांचं सैन्य शोभानी पाहिल्याबरोबर अंगाला दरदरून घाम आला. थोडं धैर्य खचलं आणि हातातली तलवार गळून पडली. गळालेली तलवार चाणक्य शोभाने उचलली. मोठ्या पराकाष्ठेने युद्ध केलं. तोरणा जिंकला, भगवा फडकवला, घोड्यावर बसले आणि गडावर येऊन जिजाऊला काय प्रश्न विचारला चांगली ऐका. मासाहेब, माझ्या शरीराच्या रक्ताच्या थेंबाना थेंबामध्ये क्षत्रिय शाहू महाराजांचा अंश आहे. मी शहाजी राजांचा मुलगा आहे. मग आयुष्यातलं पहिलं युद्ध करण्याकरता गेलो, मी घाबरलो आणि नकळत हातातली तलवार गळून पडली. हे का व्हावं याचं उत्तर मला पाहिजे. अहो, ज्या भवानी तलवारी बरोबर जन्माला आल्याबरोबर माझा विवाह झाला, त्या तलवारीने मला सोडून दिलं असं का घडावं त्याचं उत्तर मला पाहिजे. जिजाऊने खाली मान घातली. शोभा हा दाशीच्या दुधाचा परिणाम आहे. अरे, एका थेंबाने जर एवढा परिणाम होतो, ज्याच्या हयात ढाब्यावर खाण्यात ज्यांनी घालवली त्याच्या शरीराचा काय परिणाम होत असेल. विठाला 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 विठाला. अन्न चांगलं लागतं राजा. परमार्थ करण्याकरता, अंतकरण शुद्धी करता ज्याचा आहार योग्य नाही, कारण आहाराचा स्थूल परिणाम मांसावर होतो, मलमूत्रावर होतो, तो बाहेर पडतो. आहाराचा सूक्ष्म परिणाम रक्ताने रेतावर होतो आणि आहाराचा अतिसूक्ष्म परिणाम माणसाच्या बुद्धीवर होतो. म्हणून वे सांगतात आहार शुद्ध सत्व शुद्धे हे. म्हणून आळंदीला आजही मधुकरीची परंपरा आहे. मधुकरीचे अन्न परम पवित्र, ते निष्पाप करे साधका. मधुकरीचं अन्न खाऊन माणसं बिघडलेली अजून इतिहासात उदाहरण नाही. विठाला आणि ऐका, माळ घालून जरी बिघडलेली असतील तर डोळे समजून समजायचं, यांनी मधुकरीचं नाही घरचं अन्न खाल्लंय म्हणून बिघडलाय. विठाला म्हणून परमार्थ करता अन्नाची शुची लागते, अन्न पवित्र लागतं. त्याशिवाय ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठे तरी काय हिमपुटी वेदशास्त्रे. तिसरी उपासना आहे. एकच वाक्य सांगतो. ज्ञानोबा 8व्या अध्यायात सांगतात, ज्या मुलीचं लग्न झालेलं नाही अशा कुमारिका मुलीने गुरुमुखातून ओंकाराची दीक्षा घ्यायची नाही आणि ओ या मंत्राचं अनुष्ठान करायचं नाही. ज्ञानोबा सांगतात, एखाद्या कुमारिका मुलीने
गुरुमुखातून ओंकाराची दीक्षा घेऊन जर ओंकाराचं अनुष्ठान केलं तर लग्न झाल्यानंतर त्या मुलीला संततीच होणार नाही. जगातल्या कोणत्याही डॉक्टरकडे जा, तिला वांज राहिल्याशिवाय पुन्हा पर्याय नाही. विठाला अरे ओंकारामध्ये आणि गायत्रीमध्ये स्त्री बीजाचा नाश करण्याची ताकद आहे. उपासना एवढी अवघड आहे, मग सोपं काय? भक्ती पंथ भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागवया बाबा पुण्य नागवया पापा येणे जाणे येणे जाणे के पा येण्याची एक खंड ती भक्ती पंथ बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा एक खंड भक्ती पंथ बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागवया पापा येणे जाणे के पा येणे गेची कुंडली भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागवया पापा येणे जाणे के पा देवाचं नामस्मरण सगळ्यात सोपं. आयुष्यभर बाळू मामांनी देवाचं नामस्मरणच केलं, दुसरं काही केलं नाही. जे ज्ञानोबरांनी केलं, जे तुकोबरांनी केलं, जे नामदेवरांनी केलं, जे नाथ महाराजांनी केलं, जे निळोबरांनी केलं ना, त्या नामस्मरणाची क्षमता आणि ताकद एवढी तेही बाळू मामांनी केलं. काय नो हे केले का चिंतिता विठ्ठले. देवाच्या नामचिंतनाने काय होणार नाही. जगातल्या सगळ्या गोष्टी अलभ्य ते लाभ येते सकळा. सगळे लाभ आपल्या दरवाज्यात येतात आणि ते ज्याच्याद्वारे येतात त्याचं नाव नामस्मरण आहे. विशेष म्हणजे नामचिंतना करता जातीचा प्रतिबंध नाही, वयाचा प्रतिबंध नाही, वर्णाचा प्रतिबंध नाही, धर्माचा प्रतिबंध नाही, अधिकाराचा प्रतिबंध नाही. सकळाशी येत्या या देहकार कलियुगी उद्धार हरिनाम. सगळ्यांना अधिकार आहे, सगळ्यांना आहे. आणि नामस्मरण सगळ्यात सोपे. ठाईच बैसोनी करा एका चित्त. एक प्रश्न विचारू का तुम्हाला? नामस्मरण एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे, मग लोकांचं घ्यायचं एवढं जेवावर काय तो? 7 ते 9 कीर्तन ठेवली का 7:45ला 8:30ला जेवायला लोक येतात. कीर्तनाला नाही ती. बरं अगोदर जेवण ठेवा नंतर कीर्तन ठेवत, मग पाहायचंच नाही. सुखाचे शेजारी पवडवी झोपायलाच घरी जातात. अरे मुसलमान लोक आठवड्यातून कमी कमी एका शुक्रवारी तरी सगळे मिळून नमाजला येतात. सगळे ख्रिश्चनचे लोक आपल्या मस्जिद मध्ये चर्चमध्ये जातात. एक हिंदू समाजच असा आहे महाराज, संतांनी एवढी सोपी साधना आपल्यापर्यंत पोहोचवली, पण हिंदू धर्मातल्या कोणत्याही व्यक्तीला याचा अभिमान नाही आणि स्वाभिमान नाही. एक वाक्य सांगू, अरे अल्ला नाही म्हणणार महाराष्ट्र सोडा, देशात मुसलमान सापडणार नाही देशात, पण देव नाही म्हणणारा मूर्ख हिंदू तुम्हाला घरोघरात सापडते. बायबल ना करणारी माणसं नाही, कुराण ना करणारी लोक नाही, पण ज्ञानेश्वरी गाथाला नाव ठेवणारी महाराष्ट्रात किती लोक दाखवतो मला. मग देवाचं नामचिंतन जर इतकं सोपं आहे, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतोय ते. मग लोकांचं घ्यायचं जीवावर काय येतं? त्याचं उत्तर गुरुदेव मामासाहेब दांडेकर सांगायचे. मामासाहेब म्हणायचे, देवाचं नामचिंतन इतकं सोपं आहे तर लोक का घेत नाहीत माहितीये? नामचिंतनाला पहिला प्रतिबंध आहे अज्ञान, दुसरा आळस, तिसरी अश्रद्धा. विठाला पहिला अज्ञान आहे. अरे 70% लोकांशी आपण कशा करता जन्माला आलोय? इथे येऊन काय मिळवलं पाहिजे? देवानी कशा करता मनुष्य देह दिलाय? संसार आणि परमार्थाचा समन्वय कसा करायचा? 70% लोकांना याचं ज्ञान नाही. देवा 70. कोणी बसलेलं माझ्यावर आक्षेप घेईन, महाराज आम्हाला अज्ञानी समजतं, आमचं इंजिनिअरिंग शिक्षण झालंय, कोणी म्हणे आम्ही बीकॉम झालोय, कोणी म्हणे आमचं LLB झालंय, कोणी म्हणे आम्ही प्राचार्य आहे. ऐका, ज्या SP चे 25 वर्ष प्रिन्सिपल होते मामासाहेब दांडेकर, ते काय म्हणायचे?
अरे शाळा कॉलेजचं ज्ञान म्हणजे भात भाकरीचं ज्ञान आहे. त्यांनी फार झालं ना शरीर जगवता येईल, त्याने आत्मकल्याण होत नाही. पुन्हा ऐका, शाळा कॉलेजच्या ज्ञानाने फार झालं तर पैसा आणि प्रतिष्ठा मिळेल, पण जीवनाचं कल्याण होत नाही का, ते अपराविद्या आहे. कल्याण होण्याकरता जी पराविद्या लागते, पराविद्या, ती पराविद्या गाथा ज्ञानेश्वरी मध्ये. आणि गाथा ज्ञानेश्वरी ही कॉलेजला नाही, ही कीर्तनात शिकवली जाते. कीर्तनात बैसता संताचे संगती, कळवाले कमळापती, आपुले कोणी तनवती, निश्चय चित्ते जड झाला. अरे शाळा कॉलेजच्या ज्ञानाने जर कल्याण झालं असतं तर प्रोफेसर आणि प्राचार्याने आत्महत्या करून आपला जीव कशाला गमावला असता महाराज. कितीक तरी प्रिन्सिपल, प्राचार्य, शिक्षकाचे आत्महत्या करून मेलेत का, ते ज्ञानच अपूर्ण आहे. त्यांनी फक्त भात भाकरी प्राप्त होते, याच्यापेक्षा अधिक काही मिळत नाही. पण गाथा आणि ज्ञानेश्वरी मधलं जे ज्ञान आहे, ज्याला पराविद्या म्हणतात, त्या विद्येने जीवनाचं कल्याण होतं महाराज. जीवनाचं काय सांगते गाथा आणि ज्ञानेश्वरी. क्षणोक्षणाची क्षणोक्षणाचे करावा विचार, क्षण क्षणाची नाशिवंत जाणार सकाळ. ज्ञानोबराय म्हणतात, तैशे विचारिता निरसले, प्रपंच सहज सांडवले, मग तत्वता तत्वरले ज्ञानी ऐशी. म्हणून परमार्थातला सगळ्यात मोठा शत्रू अज्ञान आहे. दुसरा शत्रू आहे आळस. आहे आळस. आता हे लहान लहान मुलांना सुट्टी लागलेली शाळेला, मग आमची सगळी महाराज मंडळी गावोगाव आव्हान करतात, या आमच्या शिबिरामध्ये तुम्हाला विष्णू सहस्रनाम शिकवतो, रामरक्षा शिकवतो, गणपती अथर्वशीष शिकवतो. ती लहान मुलं म्हणतात, बाबा परमार्थ म्हातारा झाल्यावर करायचा असं. मग तारुण्यात काय करायचं, आयुष करायचं म्हणतात. आयुष. आता त्याला काय माहिती, म्हातारपणात काही करता येत नाही, सगळ्या वायरी तुटलेल्या राहतात, नुसती पंक्ती खायच्या कामाचे राहतात, दुसरे काही कामाचे नाही. कारण 2 तास बसता येत नाही, गाथा ज्ञानेश्वरीचे पारायण डोळ्यांनी दिसत नाही, कीर्तन ऐकायला कान ऐकता का बैरी झालेले असतात, ऐकता येत नाही. काय करणारे म्हातारपणात. एक वाक्य सांगू, अरे बाळूमामाचं दर्शन सोडा, तो दूरचा प्रवास आहे. मरायच्या वेळेला बाळूमामा 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 असं तोंडात येण्याकरता सुद्धा जन्मभर अभ्यास करावा लागेल तुम्हाला. जन्मभर तसं तोंडात येणार नाही नाव. अरे देवाचं नाव तोंडात येण्याकरता जन्मभर अभ्यास करावा लागतो. जन्मभर. ज्यांनी जन्मभर अभ्यास केलाय त्याच्या तोंडाला येईल का नाही मोठी शंका आहे. ज्यांनी कधी नामस्मरणच केलं नाही, मरताना त्याच्या तोंडाला कसं यायचं महाराज. ते तुकाराम महाराज विनंती करतात देवापुढे, देवा राम राम म्हणता जाओ माझा प्राण, हेची कृपा दान दे आता. आता हे 2 मृदंग वादक आहेत, किती गोड वाजवतात. वर्षभर फक्त मृदंगावर थाप टाकायचे नाही, आणि 125 मात्रेचा चक्रधार दुप्पट आणि चौपट वाजवून दाखवा म्हणायचं. दोघे वाजवू शकत नाही, मनगट दुखून जातात. रोजचा सराव येतो, रोज थापच टाकावे लागते. रोज पैलवानासारखं काम आहे मृदंग. एक दिवस गाळ पडला की दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस थांबते. ही गाणारी माणसं आहेत. आमचे बोधे बाबा म्हणायचे, गाता गळा न वाहता मळा. म्हातारपणापर्यंत त्यांना ज्याला आवाज टिकून ठेवायचा त्याने पानं नाही खात बसायचं, मग अभंग भजन करायचं. पानाने नाही आवाज तयार होत, भजनाने आवाज तयार राहतो. भजन करावं लागतं. ना तर या अमावस्याच्या त्या अमावस्याला, या पौर्णिमेच्या त्या पौर्णिमेला भजन केलं ना, चाल म्हणताय ते काय बिघडत नाही, पण आवाज जर शगायच्या अंतुल्यासारखं होतं, पुन्हा स्वराला स्वरच लागत नाही. जसं म्हशीचं पारडू ओरडत मागून. म्हणून रोज भजन करावं लागतं. चला तुमचं बघा, हे UPSC MPSC परीक्षा देतात. मी SP चा विद्यार्थी, केमिस्ट्रीचा, मला माहिती आहे परिस्थिती. गरीब असल्यावर किती अभ्यास करावा लागतो. एक वाक्य बोलू का क्षमा मागून. टपरीवर बसून गुटखा खाणं आणि येणाऱ्या जाणाऱ्या टिंगल्या करणं वेगळं आहे, आणि आपल्या आई बापाच्या कष्टाची जाणीव डोळ्यापुढे ठेवून अभ्यास करणं वेगळं आहे. ज्याने आपल्या आई वडिलांची कष्टाची जाणीव डोळ्यापुढे ठेवून अभ्यास केला, तो त्याचा पहिला परमार्थ आहे महाराज. शाळेच्या वयात अभ्यासच करणं हा त्याचा पहिला परमार्थ आहे, त्याशिवाय घडत नाही. मग माझं एक वाक्य ऐका. अरे एक पदवी परीक्षा पास झाल्यानंतर जर संसाराची परिस्थिती बदलून जाते, पण एका ती पदवी परीक्षा पास होण्याकरता जर एवढा अभ्यास करावा लागतो,
तर परमार्थातली अवस्था प्राप्त करण्याकरता माणसाला किती भजन करावं लागेल महाराज. आणि लोक म्हणतात म्हातारपणात करू काय, डोंबलं करायचं म्हातारपणात, काही होत नाही महाराज. आता जागा रे बायनो आता जागा रे बायनो जागा आता जागा रे बायनो जागा तोर निजल्या नाही वेळ मिळाला हातामध्ये एक माळ घ्या, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल, कमी कमी एक माळ तरी जपा. ना तर वयाच्या 60व्या वर्षी जर तुम्हाला कुक्कुट पालन करण्याचा नवीन संकल्प झाला तर देवाने तुमचा काय विचार करायचा पुन्हा. आता कुक्कुट पालन नाही, आता भजनाची वेळ आहे, ज्या वेळेला ते वेळेला ते करा. विठाला आळस नका करू सांगतो लहाना थोरा, अज्ञान नसावं, आळस नसावा, अश्रद्धा नसावे. परमार्थावर कधी संशय घ्यायचा नाही बरं. संशय आत्मा विनश्यती. ज्या दिवशी तुम्हाला देवावरला संशय निर्माण होईल समजायचं आपला अधपतन निश्चित आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी. म्हणून संशयाहुनी थोर आणि कपाप नाही घोर, विनाशाची वाघोर प्राणियाची. म्हणून अज्ञान नसावं, आळस नसावा, अश्रद्धा नसावी. ना तर परमार्थ कोणालाही करता येतो, कोणाला. यारे यारे लहान थोर यारे लहान थोर यारे लहान थोर. कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप. डोळ्यात पाणी आलं पळत आले. महाराज तुमच्या एका अंगाने माझ्या हृदयावर मोठा परिणाम झाला, आघात झालाय. मला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं पण मी मुसलमान आहे, मला रावळात कोण येऊ देईल. अहो मला कोणी चतकुर भाकर देत नाही तर रावळात कोण येऊ देईल. चांगा बोधलेनी गळ्यातली माळ काढली त्यांच्या गळ्यात घातली. रामकृष्णारी बीज मंत्र दिला, सांगितलं महम्मद माझं फक्त ऐका. या रामकृष्णारी मंत्रावर श्रद्धा ठेवा, याचं नामस्मरण करा. पंढरीचा पांडुरंग तुम्हाला मस्जिद मध्ये येऊन दर्शन देईल, तुम्हाला पंढरपूरला यायची गरज नाही. तेवढंच वाक्य ऐकलं, भजन मस्जिद मध्ये करू लागले आणि दिंडी पंढरपूरला पोहोचली. एकादशी झाली, द्वादशीला चांगा बोधले, पांडुरंगाच्या समोर आले. पांडुरंगा तुझा एक भक्त मस्जिद मध्ये तुझं भजन करतो, त्याला दर्शन दे, नाही तर लोक पुन्हा कीर्तन प्रवचन ऐकायचे नाही, खोटं ठरवतील. माझ्या वाणीला बोल लावू नको, तुला विनंती. असा इतिहास आहे महाराज. कार्तिकी शुद्ध द्वादशीला श्रीगोंद्याच्या मस्जिद मध्ये भगवान पांडुरंगाने श्री संत शेख महमद महाराजांना आपल्या विटेवरचं रूप दाखवलं आणि कृतार्थ केलं. जगाच्या इतिहासामध्ये श्रीगोंद्याची मस्जिद आजही अशी आहे की तिथं भगवान पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती मस्जिद मध्ये. तिथले मुसलमान सकाळी नमाज पडत नाही, सकाळी काकडा करतात, संध्याकाळी हरिपाठ करतात, रात्री भजन करतात आणि दर एकादशीला कीर्तन करतात. हा वारकरी संप्रदायाच्या नामाचा महिमा आहे. विठाला 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 विठाला. आणि तुकोबराय छातीला हात लावून सांगता, याच नामस्मरणाने आम्ही काय केलं. आणि याला रूपा बळे करोनी खळे हरिदाशी. निर्गुण निराकार असलेला परमात्मा नामचिंतनाच्या दौरा सगुण साकार केला आणि त्याला विटेवर हा बसवला. हे हकारून आणि हात उंच करून जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो. उभारी नाथ 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 उभारी नाथ
जगी जाणविली माता देव बैसले सिंहासने देव बैसले सिंहासने उभारिला आता जगी जाणविली माता जगी जाणविली माता जगी जाणविली उतरत जे कार्य कधी करता आलं नाही ते कार्य संतांनी करून दाखवलं. मग कधी ज्ञानोबरांच्या रूपात कार्य केलं, कधी नामदेवरांच्या रूपात केलं, कधी नाथ महाराजांच्या रूपात केलं, कधी तुकोबरांच्या रूपामध्ये केलं, तर अलीकडच्या काळामध्ये बाळूमामांच्या रूपामध्ये देवानी सर्व कार्य केलं महाराज. म्हणून तुकोबरा आहे हात वर करून सांगतात, निर्गुण निराकार असलेला परमात्मा तो सगुण साकार झाला. मी हात वर करून सांगतोय. पूर्वीच्या काळात हे मीडिया नव्हत्या महाराज. आपल्याकडे एखादं चांगलं किंवा वाईट दोन्ही आमंत्रण द्यायचं म्हटलं तर ते हलगेवाल्याला द्यावं लागायचं. तो सकाळीच म्हणतो ऐका ऐका, संध्याकाळी 9 वाजता तळावर या. म्हणजे असं पूर्वी सांगायचे. आता पत्रिका आहे, आता मोबाईल आहे, आता सगळं ऑनलाईन आहे. पूर्वी तसं काही नव्हतं महाराज. एखादी दुःखाची बातमी जरी सांगायची असेल तर डफडं वाजवूनच सांगावं लागायची. एखादी चांगली बातमी असेल तरी ती सांगावी लागायची. तसं तुकोबराय सांगतात, मी हात वर करून सांगतो या उभारीला हात हा जनी जागविली मात. मी सगळ्या जगाला ओरडून सांगतोय महाराज. तुम्ही एवढे कळवळ्याने हात वर करून जगाला सांगता म्हणता, पण काय सांगता? मात शब्दात असतं गोष्ट आहे. मी सगळ्या जगाला एक ओरडून गोष्ट सांगतोय, हात वर करून सांगतोय. कोणती गोष्ट आहे? अभंगाचं दुसरं चरण. देव बैसले सिंहासनी 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 आलियाच कापूर धनी 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 आलियाच कापूर देव बैसले सिंहासनी 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 हो सिंहासनी जय विठोबा रखुमाई 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 हर गला यार रखुमाई 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जगे जाणवले मात. कोणती गोष्ट सांगतात तुकोबरा महाराज सांगतात, देव बैसले सिंहासनी. आज भगवान परमात्मा किंवा बाळूमामा
भगवान बाळूमामांच्या रूपामध्ये सिंहासनावर विराजमान झाले. देवाला बसण्याची जी जागा आहे त्याला सिंहासन म्हणतात, आणि साधूला बसण्याची जागा आहे त्याला व्यासपीठ म्हणतात. बसण्याच्या काही पद्धती आहेत महाराज. देवाच्या सिंहासनाबरोबर, साधूच्या सिंहासनाबरोबर, वयोवृद्ध माणसाच्या सिंहासनाबरोबर आपलं आसन लावू नये. पूज्यासनी आसनासन बैसता गमन मातेशी. आईच्या आसनावर, बहिणीच्या आसनावर आणि सुनेच्या आसनावर कधी बसायचं नाही. मात्रा स्वस्त्रा दुहित्रा वा विविक्ता सनो भवेत बलवान इंद्रिय ग्राम विद्वांसापी करशती. अशा काही मर्यादा आहेत. म्हणून देवाला बसण्याची जागा आहे त्याला सिंहासन म्हणतात. तुकोबराय सांगतात देव बैसले सिंहासन. देवाला आपल्याला फक्त बाळूमामाची मूर्ती दिसते, आपल्याला आतले बाळूमामा दिसत नाही. कारण सामान्य दृष्टीने साधू दिसत नाही महाराज. साधूला पाहण्याकरता, देवाला पाहण्याकरता ज्ञानदृष्टी लागते, त्याला दिव्य दृष्टी म्हणतात. दृष्टीचे 3 प्रकार आहेत. चर्मदृष्टी वेगळी, भावदृष्टी वेगळी आणि ज्ञानदृष्टी वेगळी. अरे साधी आई जरी पाहायची असेल ना, त्याला भावनेचा डोळा लागतो. क्षमा मागून बोलू, चांबड्याच्या डोळ्याने पाहिलं तर फायदा झालं तर बाई दिसेल, पण भावनेच्या डोळ्याने पाहिलं तर आई दिसते. ती सामान्य डोळ्याने पाहिलं तर एखादी व्यक्ती दिसेल, माणूस दिसेल, पण भावनेच्या डोळ्याने पाहिलं तो बाप दिसेल, आपले श्री गुरु दिसते. तसं सामान्य डोळ्याने जर पाहिलं तर ती मूर्ती आहे, पण त्याच्यामध्ये भाव आणि ज्ञानदृष्टी असेल तर प्रत्यक्षात परमात्मा आणि संत दिसतात. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. विदर्भामध्ये माधान नावाचं गाव आहे, माधान. तिथं ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराज होऊन गेल्या. जन्मतच आंधळे होते ते. आंधळे असे झाले, वयाच्या 2रे वर्ष असताना देवी नावाचा रोग आला. जसा प्लेग आला तसा देवी. आणि देवी नावाच्या रोगामध्ये 2 वर्षाच्या गुलाबराव महाराजांचे डोळे गेले महाराज. सख्याई वैकुंठवासी झाली. सावत्राईने या आंधळ्याला मराव म्हणून प्यालाभर विष पिण्याकरता दिलं, पण ज्ञानोबरांची उपकार आणि कृपा का प्यालाभर विष पिल्यानंतर सुद्धा गुलाबराव महाराजांना धक्का लागला नाही. ते भगवान शंकराला आपले आई वडील मानत होते. भगवान श्रीकृष्ण परमात्माला आपले पती मानत होते आणि ज्ञानोबरांना आपली आई मानत होते. आई भगवान शंकराला बाप, भगवान श्रीकृष्णाला पती आणि ज्ञानोबरांना आपली आई मानत होते. एकदा त्यांच्या सगळ्या मित्रांनी त्यांना विचारलं, गुलाबराव महाराज तुम्ही ओरडू ओरडू सांगता मला ज्ञानोबरांचं दर्शन झालंय, ज्ञानोबरांचं दर्शन झालंय, ज्ञानोबरांचं दर्शन झालंय, पण ज्ञानोबराय कसे आहेत आम्हाला एखादं चित्र तरी दाखवा. त्याने एका पेंटरला बोलवलं आणि जसा ज्ञानोबरांचा साक्षात्कार घातला, उत्तराभिमुख ज्ञानोबराय पद्मासन घालून कसे बसलेले आहेत, ज्ञानोबरांच्या डोक्यावर कसा मुकुट आहे, गळ्यामध्ये तुळशीची माळ कशी, ध्यान मुद्रा कशी लावलेली, हा सगळा जशा तसा ज्यांना जो डोळ्यांपुढे जो ज्ञानोबरांनी दर्शन दिला तो दर्शन पडत्यांनी त्या पेंटर पुढे सांगितला. पुढे ज्ञानेश्वरी ठेवली, पेंटरने ते चित्र काढलं, पण त्यांनी मधीच आगाऊपणा केला. हातामध्ये मोराचा पंख दिला, हातामध्ये ज्ञानोबरांच्या पुढे असा मोराचा पंख दिला. आंधळे असलेल्या गुलाबराव महाराजांनी ते सगळं चित्र पाहता पाहता हाताकडे आले आणि मोराचा पंख त्यांच्या हाताला स्पर्श झाला. सांगितलं का रे, ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली नाही, लिहिणारे सच्चिदानंद बाबा आहे. मग तो हातामध्ये मोराचा पंख का दाखवला. मग त्या पेंटरला धक्का बसला. अरे आंधळे असलेल्या एका व्यक्तीला ज्ञानोबरांच्या हातात मी नुसता काढलेला मोरपंख कसा दिसला, याला दिव्य दृष्टी म्हणतात महाराज. एकदा ते सकाळच्या वेळेला ज्ञानोबरांची पूजा चालू होती, त्यावेळेला गेले आणि पंचामृताने ज्ञानोबरांच्या समाधीवर अभिषेक होत होता आणि पुजारी समाधी चोळत होते. एकाच्या मधल्या बोटामध्ये अंगठी होती पुजाऱ्याच्या. गुलाबराव महाराज अलीकडे बसले होते, ध्यान लावलेलं होतं आणि पुजारी 15व्या अध्यायाचं श्लोकाचं पाठांतर करत ते म्हणत म्हणत मंत्र म्हणत म्हणत ज्ञानोबरांच्या समाधीला असे चोळत होते. लागली गुलाबराव महाराजांनी पुजाऱ्याला सांगितलं, पुजारी बाबा तुमच्या बोटातली अंगठी काढा. समाधीमध्ये बसलेल्या ज्ञानोबरांच्या डोक्याला ती अंगठी टोचते. तर पुजाऱ्याच्या अंगाला धक्काच बसला. एका आंधळ्या व्यक्तीला कसं दिसलं असेल, याला दिव्य दृष्टी म्हणतात. म्हणून देवाला पाहण्याकरता आता मद दृष्टी देई पांडुरंगा माय बापा, शरण मी आलो तुझा निवारून या पापा, अंजन लेवऊनी करी मार्ग सोपा,
जाईल सिद्ध पंथे अवघ्या चुकतील खेपा. म्हणून महाराजांना ते दिसते. महाराज म्हणतात मंत्राच्या द्वारा भगवान बाळूमामांच्या रूपामध्ये विराजमान झाले. देव बैसले सिंहासनी. कारण देवते संत निमित्त त्या प्रतिमा भगवान सिंहासनावर विराजमान झाले. कसे झाले? मंत्रशक्तीच्या द्वारा. ब्राह्मणादिना मंत्र आणि देवता मंत्रादिना. मंत्राच्या अधीन देवता असतात आणि मंत्र ब्राह्मणाच्या अधीन असतात. मंत्रशक्तीच्या द्वारा होम हवनाच्या माध्यमातून आणि मंत्रशक्तीच्या द्वारा ब्राह्मणांनी भगवान परमात्मा मूर्तीमध्ये आणून बसवला. त्याच्यामध्ये प्राण ओतले. मग हे कीर्तन हे कशा करता? ऐका. एखाद्या यजमानाकडून एखाद्या ब्रह्मवेत्याकडून घाई गडबडीने अनावधानाने देशकाळाच्या प्रतिबंधाने जर एखाद्या मंत्रामध्ये चुकी झाली असेल, पूजेमध्ये काही चुकी झाली असेल, हा सगळा दोष निवारण करण्याकरता हे नामसंकीर्तनाची आपल्याकडे परंपरा आहे. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण का. देवाचं नामचिंतन असं आहे महाराज का नामचिंतनाच्या द्वारा कोणता दोष तिथे शिल्लक राहत नाही. मग कुठलाच व्यवधान, कुठलाच प्रतिबंध आणि कुठलाच दोष तिथे राहू नये. हा दोष निवारण करण्याकरता ही कीर्तनाची आपल्याकडे परंपरा. म्हणून तुकोबरा या माध्यमातून सांगतात देव बैसले सिंहासनी. सिंहासनावर देव बसलेत. मग तुकोबरांना विचारला आम्हाला काय फायदा आहे? देव सिंहासनावर बसलेत ना, मग त्याच्यात आम्हाला काय फायदा आहे? महाराज म्हणतात आल्या याच्या का पोषे पुरीदनी. अरे तोची एक दान शूर दाता तोची एक दान शूरदाता. शूरदाता तोची एक दान शूरदाता. शूरदाता तोची एक दान शूरदाता. विटेवरी जाची पाऊले समान. विटेवरी जाची पाऊले समान. विटेवरी जाची पाऊले समान. विटेवरी जाची पाऊले समान. तोचे एक दान शूरदाता. शूरदाता तोची एक दान शूरदाता. तोची एक दान शूरदाता. शूरदाता तोची एक दान शूरदाता. आम्हाला ते 9:30 वाजेपर्यंत करा म्हणले. आम्हाला सकाळी लातूरला जायचंय. यायला आम्हाला 7 घंटे लागलेत. आता जायला किती लागतील? त्याच्यामुळे 7 ते 9 ही सेवा मी करीन. त्यापेक्षा अधिक होणार नाही. कारण सकाळचं कीर्तन आम्हाला 9 ते 11 आहे. अख्खी रात्र आम्हाला डोळे ताणतच जायचं. म्हणून त्याच्याकरता आम्ही अगोदरच जेवण करून घेतलंय. कारण आम्हाला माहिती होतं तुम्ही बरोबर जेवणाला येणार आहे 7:30 पावणे 8 8ला. मग तुमची वाट पाहून इथे थांबण्यापेक्षा आम्ही आपलं उरकून घेऊन आलो. विठाला विठेवरी त्याची पाऊले समान. तोची एक दान शूरदाता. देवाशिवाय दान देणारा जगात कोण आहे मार? तिथे या. सत्य संकल्पाचा दाता नारायण. सत्य संकल्पाचा दाता नारायण. ओ सत्य संकल्पाचा दाता नारायण. 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 सर्व करी पूर्ण मनोरथ. सर्व करी पूर्ण मनोरथ. अलंकार शोभते सकळ अलंकार शोभते सकळ. सर्व करी पूर्ण मनोरथ. सर्व करी पूर्ण मनोरथ. येथे अलंकार शोभते सकळ. येथे अलंकार शोभते सकळ. सत्य संकल्पाचा दाता नारायण. सत्य संकल्पाचा दाता नारायण. सत्य संकल्पाचा दाता नारायण. सत्य संकल्पाचा दाता नारायण. सर्व करी पूर्ण मनोरथ.
आणि साधूचा दरबार असा आहे महाराज. तुम्ही काही मागा, संसारातलं मागा किंवा परमार्थातलं मागा, ते देण्याकरता तत्पर आहे. तो देण्याकरताच उभा आहे. वाट पाय उभा भेटीची आवडी. अरे याला त्याला मागण्यापेक्षा क्षमा मागून बोलू, पुढाऱ्याच्या पायी चाटण्यापेक्षा देवाकडे या की. तो काय देऊन देईल. पण देवाकडे आणि साधूकडे मागितलं ना, कल्पतरू सुद्धा जे देणार नाही ते संत देतात महाराज. जे ज्ञानोबराय देतील, जे बाळूमामा देतील, जे जगद्गुरु तुकोबराय देतील, जे नाथ महाराज देतील, ते जगात कोणीच देऊ शकत नाही. असं देणारे दाते ते संत उदार उदार भरले अनंत भांडार. पण आपण याच्या त्याच्याकडे मागत बसतो, सवय लागली. पण देवाकडे मागत नाही. तुकोबराय सांगतात मागायचं ना दोघाकडेच मागा, एक तर देवाकडे तरी मागा. मागो तरी तुझं मागो, जीव भाव तुझं सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. मागल तर तुलाच मागेल. एक तर देवाला तरी मागावं किंवा संतांना तरी मागावं, तो उभा आहे. किंवा बाळूमामाला आपण इथे आणून विराजमान केलंय. आता फक्त चरणावर मस्तक टेकवायचं आणि आपल्या अंतकरणातली इच्छा त्याच्या पुढे प्रगट करायची. जसं ज्ञानोबरांच्या चरणापुढे प्रगट केल्यानंतर काय ज्ञानोबराय श्रीमंत आहेत. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगे ऐशे बळ रेडा बोले. काय देणार नाही संत, देण्याची फार मोठी तत्परता आहे. आणि देण्याकरता संत उदार ते समर्थ आहेत. तुकोबराय सांगतात देव बैसले सिंहासनी आल्या या चकाशी पुरे. पण का हो, त्यांना कसं आणावं लागतं. तुकोबराय सांगतात सगळ्यांच्याच सामर्थ्याने येत नाही तो. एखादा तसा असतो पहिलवान. जसं गंगा पृथ्वीवर आणण्याकरता अनेकांनी प्रयत्न केला, पण भगीरथासारखा असा एकच पैलवान जन्माला आला. त्यांनी वैकुंठातली गंगा मृत्यू लोकात आणली. जसं भक्त पुंडलिकाने आपल्या तपश्चर्याच्या द्वारा द्वारकेचा केने भगवान पंढरीनाथ आणि पंढरपूरला आणला. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असते. पुंडलिकाने आणला, त्याने आणला. गंगा भगीरथाने आणली, पण ती भगीरथापुरती राहिली नाही. सगळे जगाचं पाप क्षालन करते गंगा. आणि जिथं नाव जरी नुसतं घेतलं, वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती गंगा. स्नान सोडा, प्रातः समयाला नुसतं गंगेचं नाव जरी मुखाला आलं तर पुण्य मिळतं आणि पाप क्षालन होतं. तसं संत असे देव असा आहे का मागा तो आला पुंडलिका करता, एखाद्या करता येतो. पण ओगवी बहुतांची कोडे, सगळ्यांचे कोड म्हणजे संकट कसा नष्ट करतो. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात एकाच्या कैवारे, एकाच्या कैवारे, एकाच्या कैवारे हो, एकाच्या कैवारे, एकाच्या कैवारे, एकाच्या काळे उगवी बहुतांचे कोडे, उगवी बहुतांचे कोडे, बहुतांचे कोडे, उगवी बहुतांचे कोडे. देव बैसले दिवादानी, देव बैसले दिवादानी, देव बैसले दिवादानी, देव बैसले दिवादानी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी. एकाच्या कैवाडे. कैवाड म्हणजे प्रयत्न. एकाने प्रयत्न केला पण तो एकापुरता राहिला नाही. इथं चोपडे सरांच्या माध्यमातून जसं एखाद्या श्रीमंत बापाने आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न थाटामाटामध्ये जसं करावं, तसा बाळूमामांच्या मंदिर कलशारोहण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा किती आनंदाने साजरा केला आहे. त्यांनी एकट्याने प्रयत्न केला असेल, पण त्याचा आनंद ती एकट्यापुरता मर्यादित राहिला नाही. आपल्या सगळ्यांना आनंद उपभोगायला मिळाला. हो, आम्ही तरी कुठे गेलो त्या आदमापूरला, अजून पाहिलं नाही. बाळूमामा म्हणले असेल एवढ्या दूर जाण्यापेक्षा तुम्ही डोंबळवाडीला त्या, माझं तुम्हाला इथं दर्शन होईल. बरं दर्शन नाही, आमचं सेवेचं सौभाग्य. आदमापूरला गेलो असतो, नुसतं डोकं टिकवलं असतं, मागं गेलो असतो. इथं केवढं भाग्य आहे.
यांना 5 मिनिटे त्यांच्या सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. याच्यापेक्षा दुसरी माझी पुण्य कोणती असेल? विठाला अहो भाग्य आहे महाराज का त्यांच्या समोर यावं, चरणावर मस्तक. काय मूर्ती दर्शनीय प्रशस्त पुण्य पुरुष. पाहिल्यानंतर मन वेधून घेतो. पाहिली या वेद लावी पैसे जीवे दडवली. किती सुंदर मूर्ती आहे. आणि त्या मूर्तीला पाहण्याचा, त्याच्या दर्शनाचा आणि त्यांच्या समोर थोडा पाहू जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या अभंगाचा चिंतन करण्याचा याच्यापेक्षा दुसरं सौभाग्य कोणतं आहे? तो का म्हणे मद न घडता सेवा पर्व पुण्य ठेवा उडवला. तसं एकाच्या काय वाडे, एकाने प्रयत्न केला पण त्याचा आनंद आपल्याला उपभोगता आला. काय करतो भगवान? एका करता येतो पण अनेकांची कामं करतो. उगवी बहुतांची कोडे. कोडे म्हणजे संकट. आपल्यावर आलेलं संकट निवारण करण्याचं काम तो करतो. बाळूमामाने उभा आयुष्यभर समाजाचे संकट निवारण केले. आपल्या प्रपंचाकडे लक्ष दिलं नाही. त्या मी म्हणायचं म्हणलो ना, असं समग्र चरित्र कधी वाचायला आम्हाला मिळालं नाही. पण कोणाच्या घरी कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो तर आम्ही आवडीने सांगतो बाळूमामाची मालिका लावा. तिथं थोडंफार पाहायचं. मग त्या पाहण्यात एक 5-6 मिनिटातच त्यांचे ते प्रसंग पाहायला मिळायचे. कितीतरी प्रसंग आहेत महाराज ज्यांनी समाजाच्या अडचणी, प्रेत, भूत पिशाच्य बाधा, अनेक 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 प्रकारची विघ्न, संकट, कोड नाहीशी करण्याचं काम केलं. स्वतःच्या संसारावर काय केलं माहितीये? संसाराच्या नावे घालवण्या शून्य. आपल्या संसाराला आग लावली, लक्ष दिलं नाही. पण समाजाचा, समग्र बहुजन समाजाच्या आलेल्या जीवाच्या प्रत्येकाच्या संकटाचं निर्वाळन करण्याचं काम मामाने केलं. हे साधूच करू शकतो महाराज. साधूच्या अंतकरणामध्ये दया, समाजाचं कल्याण व्हावं याच्याकरता संत भिन्न भिन्न रूपाने भिन्न भिन्न भागामध्ये अवतीर्ण होतात. म्हणून साधूला जातीपातीत वाटून घ्यायचं नाही. समाजाने साधू कळत नाही, समृद्धीने साधू कळत नाही, सत्तेने साधू कळत नाही. साधू कळण्याकरता त्याला साधूच व्हावं लागतं. तो का म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमा येईल कळो. जाऊ द्या, नाही साधू जरी आपल्याला कळाला तरी चालेल. आपली भावना त्यांच्या चरणावर दृढ राहावी. त्यांच्या चरणावर श्रद्धा ठेवत असताना कुठला संशय निर्माण होऊ नये, अंतकरणामध्ये अभिमान निर्माण होऊ नये. एवढंच बाळूमामांकडे मागा. मामा तुमचा नाही महिमा कळाला तरी चालेल, पण तुमच्या सेवेमध्ये प्रतिबंध कधी येऊ नये, तुमच्या सेवेमध्ये संकट कधी येऊ नये, तुमची अखंड सेवा आमच्याकडून घडावी एवढंच मागा. खूप काही झालं त्यांच्या सेवेतूनच भरभरून मिळेल. त्या सेवेतून मिळतं. आणि संकट निवारण्याचं काम परमात्मा संत रूपी कसे करतात एक छोटासा प्रसंग सांगतो. वेळ झालेली. मेवाडच्या राजघराण्यामध्ये संत श्रेष्ठ मीराबाई जन्माला आली. 6 वर्षाच्या बालपणात मीराबाईला भगवत भक्तीचा छंद लागलेला होता. परमार्थात हे आम्हाला ही मुलं दिसतात ना, नवल वाटतं महाराज. अरे यांच्या पायाची माती जरी आपल्या कपाळाला लावली तरी कल्याण होईल. पहाटे उठतात, हनुमान चालीसा असेल, भजन मालिका असेल, गीता असेल, सकाळी उठून त्याचं अध्ययन करतात, मृदंगाची प्रॅक्टिस करतात, हार्मोनियम घेऊन सारे गमप संगीताची साधना करतात. अरे घरदार सोडून येतात. आपल्याला दिवसभर जरी कुठेही हिंडलं तरी संध्याकाळी घरी जावं वाटतं. हे 10-10, 5-5, 20-20, 22-22 वर्ष आपलं घरदार सोडून राहतात महाराज. बरं जिथं राहतात तिथं सगळ्यात व्यवस्था आहे असं थोडं आहे. कधी शिळं अन्न खातात, कधी मधुकरीचं खातात, कधी सकाळी खातात, नाही मिळालं ते विचार करत नाही, दुपारी खातात, पण राहतात महाराज. किती साधना आहे महाराज या मुलांची. अरे या वयात तासभर आईपासून माणूस बाजूला जाऊ शकत नाही. दिवसभर जरी बापाच्या बरोबर कुठेही जरी मुलगा गेला तर संध्याकाळी त्याला आई लागते महाराज. आई शिवाय बाळ थांबू शकत नाही. ही लहान मुलं आपल्या आई बापाला सोडून राहतात. सोपं नाही परमार्थातली साधना. तुम्हाला वाटतं हा टाळ वाजवता आला, पाकडीत लोक सहज म्हणते त्यांना काय लागतंय फोकडतंय, येऊन बघ ना, तासभर घर सोड मग तुला कळेल. इथं वर्षानुवर्ष घरदार सोडून शिकतात. ते देणाऱ्याला बोलायला काय लागतं महाराज. जे साधना करतात ना मधुकरीचं अन्न खाऊन, तुम्हाला एक दिवस आणणे खरड झालं तर बायकोर तनतन करता, आईला शिव्या देता. ही मुलं कोणाला बोलणार आहे? बोलता येत नाही. शिक्षक गुरुकुलाचा नियमच असा आहे. राजाला जी व्यवस्था आहे ती सामान्य व्यक्तीला, गुरुकुलाची परंपराच तशी आहे. गुरुकुलामध्ये आहे त्या परिस्थितीत जगायला शिकवलं जातं. म्हणून एक सांगू, याच्यातले सगळे कीर्तनकार होतील का मी सांगू शकत नाही, सगळे प्रवचन होतील का नाही मला माहित नाही,
सगळे गायक वादक होतील का नाही मला काही मान्य नाही, पण मी ज्ञानोबरांच्या बाळूमामाची शपथ घेऊन सांगतो, याच्यातला एकही मुलगा भावी काळामध्ये तुम्हाला ढाब्यावर बसताना कधी दिसणार नाही महाराज. ही मुलं आपल्या आई वडिलांना सोडून राहू शकत नाही महाराज. ज्यांनी खानदानी परमार्थ केलाय ना, खानदानी, ती माणसं, ती मुलं किती मोठे कीर्तनकार गायक वादळी झाली तरी आपला आचार सोडून जगू शकत नाही. जे जगत असतील समजायचं तो खानदानी नाही, त्याच्या हृदयात भेसळच आहे, त्यांनी प्रामाणिकपणाने साधना केलेली नाही. अरे प्रामाणिकपणाने साधना केलेला जो साधक आहे ना, मरेपर्यंत गुरुजी आणि संत वचनाला सोडून राहू शकत नाही, कारण ती ज्ञानोबरांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत, ती मुलं आहेत. हे तालीम ज्ञानोबरा तुकोबरांच्या अक्षरांची तालीम आहे महाराज. मी कशा करता एवढा उहापोह केला माहिती? ती मीराबाई तशी होती. बालपणातच पग घुंगरो बांध करणाची रे, पग घुंगरो, बालपणातच घुंगर बांधायची, विना घ्यायची आणि त्या कृष्ण मंदिरामध्ये एकटी ना एकटी तासन तास दिवस दिवस भजन, भोजन नाही, पाणी नाही, काही नाही, भजन करायची. लोक नाव ठेवायला लागले. रजपुताची खानदान आहे, राजाची मुलगी आहे, पायामध्ये चाळ बांधून असं मंदिरामध्ये नाचायला लागली तर लोक काय म्हणतील? लोक कुजबूज करू लागले. सर एक क्षमा बघून वाक्य बोलू का? 10 वर्षाची मीराबाई मंदिरात नाचत होती तर लोकांना आवडलं नाही. तुमच्या 25 वर्षाच्या मुलगी रात्री लोकांच्या वरातीत नाचतात तरी आई बापाला कसं काय आवडतं हो? लाज वाटत नाही तुमच्या मनाला काही? आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीत जन्माला आलोय. आपल्या महिला डोक्यावरचा पदर कमरेला काय घेतात आणि नवरदेवाच्या पुढे दुपारी काय नाचतात, मला काही शरम फिरम वाटत असेल का नाही? अरे जी माती जिजाऊंची आहे, जी माती झाशीच्या राणीची आहे, अरे जी माती अहिल्याबाई होळकरांची आहे, त्या मातीतल्या महिला, त्या मातीतल्या मुली कशा असल्या पाहिजे? अरे मुसलमानाची 10 वर्षाची मुलगी नकशिकांत बुरखा घालते, नख दिसत नाही, आणि मराठ्यांच्या 25 वर्षाच्या मुली कॉलेजला जाताना असे घाणेरडे कपडे घालतात. सगळ्या मुलांच्या वासनेच्या भरलेल्या नजरा तिच्या शरीराकडे पाहतात तरी आई बापाला काही वाटत नाही. कसले विचार आहेत महाराज? अरे ज्ञानोबराय सांगतात, नाना कुलवधी लपवी आपुले अंग. जी मुलगी आपण नखही परपुरुषाला दिसू देत नाही तिला कुलवान म्हणतात, कुलवान. याच्याकरता गाथा ज्ञानेश्वरी ऐकायची महाराज, याच्याकरता हे ग्रंथ आहेत. गाथा ज्ञानेश्वरी, हरिपाठ, संतांचे विचार, याच्याकरता ऐकायचे. म्हणून कीर्तनाला कोणी वक्ता आला त्याला म्हणायचं ते पिंगळा फिंगळा बाजूला ठेवा, तर लय झालं. त्यांनी काय काढले आयुष्याचा पिंगळा होऊन बसला ते सांगून नको म्हणायचं. ते एकाच्याच बरे तोंडातून ऐकला. आता ज्ञानेश्वरी सांग, गाथा सांग. आता मुला मुलांनी कसं जगावं हे सांग. हिंदू संस्कृती सांभाळण्याकरता काय केलं पाहिजे, देश धर्म आणि देवाच्या संरक्षणाकरता काय केलं पाहिजे हे सांग. याच्याकरता कीर्तन आहे. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतर्य श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. चला मीराबाईला नाव ठेवू लागले. नाही ऐकलं मीराबाईने, नाचुंगी 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 मैं हरी गुण गावत नाचुंगी. शेवटी तिच्या बापाला कळ लावली लोकांनी. हे बघा राजाची मुलगी आहे, उद्या लोक नावं ठेवू लागले तर तुमच्या कारणाने, तिरस्काराने लोक पाहतील. तुमच्या मुलीला आवरा, ह्याने हे भजन बंद करण्याकरता तिला सांगा. बाप घरी आला. मीराबाई मंदिरामध्ये नाचत होती. मीराकडे गेला, तिच्या डोक्यावरून हात फिरवला. मीरा, अगं तू राजाची मुलगी, सुंदर भजन करते, तुझ्या आवाजाने समाधी लागते, पण लोक नाव ठेवतात. ते भजन बंद कर मीरा, भजन नको करू. मीराने सांगितलं, बाबा माझा प्राण जरी तळ हातावर जरी मागितला तरी मी देईल, पण तुमच्या पाया पडते, तुम्ही माझे वडील आहात, मला भजनाला प्रतिबंध आणू नका, भजनात अडचण करू नका, मला भजन करू द्या. बाप काहीच बोललं नाही, घरी गेला. तिच्या आईला सांगितलं, बघ मीराला सांगून समजावून मी पाहिलं पण मीरा ऐकत नाही, तू सांगून बघ, आणि तुझ्या मुलीने नाही ऐकलं तर एकदाच विष पाजून तिला मारून टाक. मीरा मिली तरी चालेल, पण मला आता मी राजा आहे, मी लोकांना उत्तर देत बसणार नाही. मीराबाईच्या आईला धक्का बसला. सकाळची वेळ आहे. मीराबाई लवकर मंदिरामध्ये आली. पायामध्ये चाळ बांधलेले होते, हातामध्ये विना घेतलेला होता, आणि मीराबाईला भजन करता करता ब्रह्मानंदी लागले टाळे. असं करता करता तिला प्रेम समाधी लागली. तिच्या आई जवळ आली पण मीराला भानच नाही. आईने मोठ्याने आवाज दिला, मीरा! दचकल्या मीराबाई. काय ग माय? अगं तुझ्या बापाने सांगून तू ऐकत का नाही? हे बघ, दोघांपैकी एक निवड करावी लागेल तुला. भजन करायचं असेल तर विष प्यावं लागेल, आणि जगायचं असेल तर विष पिऊन मरावं लागेल.
तू काय करशील सांग. मीराबाई होती ती. आई, भजन सोडून जगण्यापेक्षा भजन करत करत विष पिऊन मेलेलं काय वाईट आहे. मीराबाईची आई काही बोलली नाही. विषाचा प्याला तिथं ठेवला. मीराबाईची आई निघून गेली. मीराच्या लक्षात आलंय बापाने विष पाठवलं, आईने नाही. विष का प्याला राणाजीने भेजा. मीराबाईने हातातला विषाचा प्याला घेतला, भगवान श्रीकृष्णाच्या चरणावर ठेवला आणि ओठाला लावून घटा 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 पिऊन टाकला. विष पेल्या मीराबाई, विष पेल्या. दुसऱ्याच्या लग्नातला मठ्ठा नव्हता एवढा घटा घटा प्यायला, ते विष होत. पण ऐका, अरे जे विष भगवान शंकर पिल्यानंतर शरीरात दहा झाला होता आणि गडबडा गडबडा लोळत होते भगवान शंकर, तेच विष मीराबाई पेल्या. पण भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने मीराबाईच्या देहाला धक्का लागला नाही. मीराबाईसाठी घेते विष प्याला, दामाजीचा झाला पाडेवा. अरे सावलीसारखा भगवान आपला उभा राहतो, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. म्हणून एकाच्या कैवाडे वगवे बहुतांची तुकोडे. तुकोबराय सांगतात, देवाचा निरोप जीवापर्यंत आणि जीवाची समस्या देवापर्यंत पोहोचवत असताना मी कुठलीच चूक होऊ देत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. हो दोही ठाई तो का, दोही ठाई तो का, दोही ठाई तो का. आया चका, आया चका पुरे धनी. आल्या 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 या चका पुरे धनी. आल्या 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 या चका, या चका पुरे धनी. आल्या चका पुरे धनी. सिंहासनी देव बैसले. दोही ठाई तुका नाही पडवू देत चुका. जीवाच्या समस्या देवापर्यंत आणि भगवान परमात्म्याचा निरोप देव जीवापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. संत मध्यस्थी करतात. तुका म्हणे मध धाडिले निरोप, मार्ग हा सोपा सुखरूप. हे सांगण्याकरता ज्ञानोबा आले, हे सांगण्याकरता निवृत्तीनाथ आले, हे सांगण्याकरता श्रीनाथ महाराज आले, हे सांगण्याकरता जगद्गुरु तुकोबराय आले, हे सांगण्याकरता निळोबराय आले आणि अलीकडच्या काळात हे सांगण्याकरता बाळूमामा आले. म्हणून त्यांनी जो निरोप सांगितला आहे, जसं नामचिंतन करायला सांगितलं, जशी भक्ती करायला सांगितली, ती भक्ती आपल्या डोळ्यापुढे ठेवा. बाळूमामाला आपला आदर्श डोळ्यापुढे ठेवा आणि त्याच पद्धतीने परामार्थ करा. स्वतःच्या मनाला मला काय वाटतंय असं काही करू नका. मनाने परमार्थातली क्रिया होत नाही. अरे नाशिवंत संसार मनाने होत नाही तर परमार्थ कसा होईल? परमार्थ संतांच्याच विचाराने करावा लागतो. दोन गोष्टी मनाने करायच्या नाही. आजारी पडलं ना, मनाने औषध घ्यायचं नाही, नाही तर वैकुंठ दोन बोटा एवढंच वर राहत. आजारी पडला, मार्गदर्शन डॉक्टरचं घ्या. आणि परमार्थ करायचा आहे ना, मग साधूच्या विचाराने करा. त्यांनी सांगितलं तसंच करा. मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संतती, तिनेची पंथी चालू जाता.
न गुपडे गुंता कुठे काही, स्वतःच्या मनाने काही करू नका आणि काही ऐकू नका. आपला 2 तासाचा मौल्यवान वेळ फुकट घालवू नका. पैसा पुन्हा मिळेल पण वेळ पुन्हा गेलेली वेळ मिळत नाही. वेळेला कमाई द्या. समयोदाना समयोदाना. म्हणून माझं अहोभाग्य या श्री क्षेत्र डोंबाळवाडीमध्ये श्री शिवरूपी योगीराज असलेले बाळूमामा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, मंदिर आणि कलशारोहण या सुवर्ण काळामध्ये. आजचा उत्सव असा आहे का एखाद्या सुवर्ण पात्रावर अमृताच्या शाईने लिहावा असा अविस्मरणीय प्रसंग आहे. माझं परमभाग्य. कधी आत्मापूरला गेलो असतो सेवा केली असते. आम्हाला 2 वेळेला बोलवलं बी पण आम्हाला काही जाण्याचा योग आला नाही. अंतर खूप दूर. आमचे वडील थकलेले. आम्ही टाळाटाळी खूप केली पण इथे योग आला, जुळून योग आला. ज्यांच्यामुळे आला. ओम साई चॅनलचे हे मालक आहेत ते चैतन्य मोहिते, चैतन्य भाऊंच्या माध्यमातून ही सेवा अवघान करण्याची संधी मिळाली. येरव्या मी रेकॉर्डिंग करून देत नाही कारण मोकळं बोलता येत नाही. देश धर्म समाज जागृती जी करायची ती करता येत नाही. आणि जर असं करायला काय बोलायला गेलो का मग काही ठरलेलेच असतात घुसखोर. म्हणजे आम्ही आमच्या धर्माविषयी बोलायचं म्हणलं का आम्ही घुसखोर. आणि तुम्ही राजकारण पार लोकांच्या नसा नसात जरी पोचवलं तरी तुम्ही नेते. एवढं अंतर कसं काय? तुम्ही नेते ना आम्ही घुसखोर. अरे देश धर्म आणि अध्यात्माची जागृती करावी लागते. प्रत्येक धर्म अरे 3-3, 4-4 वेळेला नमाज पडण्याकरता जाणारी जी मंडळी ती धर्म शिकवतात मस्जिदमध्ये. ख्रिश्चन आपला धर्म शिकवतात. मग हिंदूने आपला धर्म शिकवू नये का? तो शिकवला पाहिजे. सध्या तर हिंदूंना धर्म शिकविण्याची गरज आहे. कारण धर्मांतर, अत्याचार, अनाचार हा आपल्या धर्मावर होऊ लागलाय. 12, 17, 15, 20 वर्षाच्या मुली पळून जाऊ लागल्यात आणि गरोदर होऊ लागले. 15 ते 35 वयोगटाची मुलं भयानक व्यसनाधीन झाले. त्यांना व्यसनातून मुक्त केलं पाहिजे. एक सांगू, समाज सत्तेने कधी परिवर्तित झाला नाही आणि सुधारला नाही. पैशाने कधी परिवर्तित आणि सुधारणार नाही. समाज सुधारण्याकरता वारकरी संप्रदायाच्याच विचारांनी समाज सुधारला जाईल. आणि तो विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केवळ वारकरी संप्रदाय करतोय. महाराज ज्ञानोबा तुकोबांची वचनं तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं काम वारकरी संप्रदाय करतो. माहितीये आमच्या तात्यांनी हजारो साताऱ्याचे विद्यार्थी व्यसनमुक्त केले. 15 ते 35 वयोगटाची मुलं व्यसनमुक्त आहेत. व्यसनमुक्त. अरे व्यसनमुक्त तरुणच देशाची आणि धर्माची संपत्ती आहे. आज देश आणि धर्म जो धोक्यात आहे त्याचं संरक्षण करणारा जर कोण असेल तर तो तरुण आहे भावी. आणि तो तरुण व्यसनमुक्त झाला पाहिजे. आणि व्यसनमुक्त करण्याकरता वारकरी संप्रदायाची मोठी मोठी मंडळी प्रयत्न करतायत आणि तेच विचार समाजापुढे सांगतायत. मी देखील बाळूमामांचा जगद्गुरु तुकोबारायांचा निरोप घेऊन तुमच्यापर्यंत आलोय. देव बैसले सिंहासनी आल्या याचकाशी पुरीदनी. आता मला इथे कोणाचीच नावं माहीत नाही. माझा पहिलीच येण्याची ह्या परिसरातली आणि ही संधी आणि ही वेळे परिसरातले वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, हे सुंदर अशा प्रकारचे गायक, सुंदर अशा प्रकारचे वादक, परिसरातले सर्व महाराज मंडळी, राजकीय, धार्मिक, आध्यात्मिक विविध भागाभागातले हिमालयाच्या उंचीचे मंडळी आणि या एवढ्या मोठ्या कार्यकर्ता ज्यांनी मदत केली असेल, जी आपल्या वाट्याला आली, आपल्या परिस्थितीने आपल्या श्रद्धेने ज्यांनी मदत केलेली, आपण सर्वांच्या चरणाला कोटी कोटी अभिवादन करतो. चोपडे सरांना पुन्हा एकदा नमस्कार करतो की श्रीमंत बापाने आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न जसं थाटामाटामध्ये करावं. उदाहरणार्थ इंदुरकर महाराजांनी जसं आपल्या मुलीचं ज्ञानेश्वरीचं लग्न थाटामाटामध्ये केलं ना, तशाच प्रकारचा हा थाटामाटातला सप्ताह आहे. सुंदर अशा प्रकारची माहिती टीम हाय, असा भव्य दिव्य अशा प्रकारचे हे रोषणाई, सुंदर अशा प्रकारचं मंदिर आणि भाविकांच्या श्रद्धेने बाळूमामांची, स्वामी समर्थांच्या, अधिकाधिक महापुरुषांच्या मूर्त्या तिथे आहेत. सुंदर अशा प्रकारच्या मूर्त्या आणि आपण या ठिकाणी आज प्राणप्रतिष्ठापना यज्ञाने आध्यात्मिक वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाने नामस्मरणाने केल्या आणि ते सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालं. या अभंगावर काही बोलण्याचा प्रयत्न केला तो माझ्या स्वतःच्या बुद्धीचा नाही. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु श्री जोग महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्षाचं अध्ययन करण्याचं जे परमभाग्य लाभलं, आलिया कपाळा थोडी बहु जे योग्य ते सद्गुरु श्री जोग महाराजांचा प्रसाद आहे. झालेली चिंतन सेवा अलंकापूर निवासी साधकांचे मायबाप, ज्ञानी यांचे राजे वैष्णवाग्रगणी, अखंड समाधी धन विश्वमाऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु श्री तुकोबराय, संत श्रेष्ठ श्री बाळूमामांच्या चरणी समर्पण करतो. थांबतो. तुझे केले तुमच्या समर्पणी पायी झालो उतराई
ये पांडुरंगा शेवे माझी जमाधरा कृपा करा सेवटी. एकदा सामुदायिक ज्ञानोबरायांचं भजन करू आणि थांबू. एकदा सगळ्यांनी प्रेमाने हातभार करा, सर्वांनी करा, सर्वांनी करा मोठ्या आवाजाने अलंकापूर नगरीपर्यंत. ज्ञानदेव तुकाराम 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 जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल बोलिले करू देवा सर्वांनी आवाजाकडे लक्ष द्यावं. खरं तर आज ज्यांच्या मधुर वाणीतून आपल्याला सुंदर असं चिंतन ऐकायला मिळालं आणि परखड व्यक्तिमत्व असणारे, खरं तर त्यांचं चिंतनच इतकं सुंदर आहे, पण त्यातले त्यात ज्ञानोबरांची सेवाही महाराज त्यांनी तेवढ्याच ताकदीने केलेली आहे. महाराष्ट्रातील एक आमचे गुरुवारी असणारे लाडके कीर्तनकार श्री एकनाथजी महाराज चतुरशास्त्री असतील. खरं तर कीर्तन परंपरा सेवा करत असताना ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीची एवढी त्यांनी साधना केलेली आहे. बऱ्याच वेळा महाराजांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत पाठ आहे, नुसतीच पाठ नाही. काही वेळेला एखादी ओवी पाठ केल्यानंतर आपण विसरून जातो, पण संपूर्ण 9,000 ओव्या महाराज त्यांच्या आजही जिवंत आहेत. एकदा जोरदार महाराजांकरता टाळी वाजवा. खरं तर परमार्थातील आम्ही अभिमान आपल्याला सत्तेचा असतो, संपत्तीचा असतो, पण खरं तर अभिमानाने आपल्याला म्हणता आलं पाहिजे ज्ञानेश्वरी माझी पाठ आहे, 2,000 माझे अभंग पाठ आहेत, असा अभिमान महाराजांचा निश्चित बाळगतात आणि त्यांचा अभिमान आम्हाला स्वाभिमान निश्चित आहे. महाराजांच्या चरणी नम्र विनंती करतो. खरं तर ह्या संपूर्ण बाळूमामा मित्रमंडळाच्या विनंतीला मान देऊन महाराज उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचा अगोदरच मनापासून मी ऋणी आहे. खरं तर आजची सेवा किमनीमध्ये होती सर्वांना ज्ञात आहे. आपल्या वस्तीवर महाराज जवळजवळ 5-6 वर्षाच्या प्रयत्नातून आपल्या डोंबाळवाडीमध्ये मामांचं मंदिर, भव्य दिव्य असं मंदिर उभा राहिलेलं आहे. खरं तर सोन्याचा चांगला दागिना हवा असेल तर सोनाराकडेच जावं लागतं, चांगलं गाडगाने चांगलं मडकं हवं असेल तर कुंभाराकडेच जावं लागतं, विद्यार्थी चांगला घडावा असं वाटत असेल तर चांगल्या शिक्षकाकडे जावं लागतं, मुलाचं आपलं चांगलं शिक्षण व्हावं असं वाटत असेल तर आईबापाला तेवढं सुज्ञ आणि तज्ज्ञ राहावं लागतं, आणि ह्या मानवी जीवनाचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर ह्या मस्तकावरती ज्ञानोबराय, तुकोबराय आणि बाळूमामांचाच हात लागतो, आयऱ्या गैऱ्या कोणाचा लागत नाही. आणि निश्चित असं बाळूमामांचं अस्तित्व, बाळूमामांचा हात आपल्या मस्तकावरती आज महाराज निर्माण झालेला आहे. बाळूमामा असतील, समर्थ स्वामी महाराज असतील, त्या दोघांची महाराज प्रतिमा इथं स्थापन झालेली आहे. खरं तर त्या मंदिराकडे पाहिल्यानंतर मंदिराची भव्यता आणि दिव्यता फार महाराज लेखाजोखा करत आहे. आपल्या सर्वांच्या अति कष्टातून महाराज ते मंदिर उभं राहिलेलं आहे. पण मंदिराकडे बघितल्यानंतर एक भाव मनामध्ये तयार होतो, ऐका, खरं तर आपलं मंदिर महाराज फार देखणं झालं, मूर्त्याही तेवढ्याच ताकदीच्या चांगल्या झाल्या, महाराज मंडपही तेवढाच देखणा झाला, पण कार्यक्रमामध्ये महाराज फक्त आता एक कमतरता आहे. कोणती? तर त्या मूर्त्यांमधून उठून बाळूमामा आपल्याशी संवाद करत नाहीत, एवढीच कमतरता आहे, बाकी कोणतीच नाही. खरं तर आपल्या सेवेची दखल मामाने घेतलेली आहे. आणि अजून 1-2 मी सूचना द्यायला निश्चित उपस्थित राहिलेलो आहे. सेवेसाठी आज आवर्जून उपस्थित असणार सर्वच टाळकरी, माळकरी, वारकरी, गावकरी सर्वांचा मनापासून मी ऋणी आहे. खरं तर आपण संप्रदायावरती प्रेम करणारे आपण सर्वजण उपस्थित राहिला. महाराजांनाही महाराज पार लातूर गाठायचं आहे, जास्त नाही, 3.5-4 तासाचा प्रवास आहे, पण तो रात्रीचा प्रवास आहे. खरं तर बोलता बोलता एक दोन वाक्य मी आवर्जून बोलून जाईल. महाराजांनी कीर्तनातून परखडपणे महाराज धर्माचं महत्त्व आम्हाला सांगून दिलं. ज्ञानोबराय फार सुंदर सांगून जातात, अगा सुधर्म आपला जरी का कठीण झाला तरी हा चनोष्टाला भला देखे. स्वतःचा सुधर्म आचरण्यात किती जरी कठीण असला तरी माणसाने त्याचंच आचरण करावं. नवीन लहान मुलाजवळ, लहान मुलासमोर स्वर्गातली अप्सरा आणि त्याची आई उभा केली, आपली जरी माये कुबजा तरी आहे तरी जेतेचे नोहे स्नेह कुरेकी. लहान मुलासमोर त्याची आई आणि स्वर्गातली अप्सरा उभा करून ठेवली. स्वतःची आई कितीही कुरूप असली आणि अप्सरा कितीही देखणी असली तर लहान मुलगा जाऊन त्या अप्सरेला मिठी मारत नाही, ते मिठी कोणाला मारतं? स्वतःच्या आईला.
तसा महाराज आपल्याला आपला धर्म किती देखणा वाटावा, आपल्या आईसारखा आपला धर्म देखणा वाटावा आणि त्या धर्माचं महाराज निश्चित मूल्यांकन महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे. सेवेसाठी आज आवर्जून उपस्थित असणारे सर्वच मंदिरासाठी तन मन धनाने सहकार्य करणारे सर्वांचा मनापासून ऋणी आहे. आणि खरं तर ज्याच्याकरता मी उभा राहिलेलो आहे ती सूचना मी बोलून जातो. खरं तर संतांचे गुणदोष अनिता या मना केला उगाना सुकृताचा, किंवा हो का दुराचारी वाचे जो नाम उच्चारी त्याचा दास मी अंकित काया वाचा मने सहित, या तुकोबारांच्या दोन्ही उक्तीनुसार खरं तर आपल्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये गुरुवर्य छोटे कदम माऊली असतील आणि संपूर्ण सकल वारकरी संप्रदाय असेल. एक दोन घटना आपल्या डोळ्यासमोर आल्या, पण गुणदोष पाठीमागं सारून आपल्याला महाराज सेवेची संधी निर्माण झालेली आहे. का तर येणाऱ्या 17 तारखेपासून महाराज कोणता महिना सुरू होणार आहे सर्वांना ज्ञात आहे. येणाऱ्या 17 तारखेपासून अधिक मास सुरू होणार आहे. कोणाचा अधिक मास, कोणाचा मलमास, कोणाचा पुरुषोत्तम मास आणि बऱ्याच जणांचा धोंड्याचा महिना. खरं तर त्या धोंड्याचा महिन्याचं निमित्त साधून आपल्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा पंढरपूरमध्ये 65 एकरामध्ये श्री ग्रंथराज नामदेव महाराजांच्या गाथा पारायणाचा महाराज सोहळा आहे. तो आपल्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा आहे. मी तुमच्यासमोर बोलण्याचं एकच कारण, 23 तारखेला सकाळची पंगत महाराज आपल्या ह्या 5-25 गावांची आहे. नातेपुते परिसरातील दहीगाव, आपले डोंबळवाडे असेल, हनुमंतवाडे असेल, हनुमानवाडे असेल, आपली 23 तारखेला पंगत आहे. आणि खरं तर आजच महाराज हे बोलायसारखं आणि आपल्या कार्यकर्त्यांनी खरं तर आज मला उभा केलेला आहे. पंगत आपली आहे. प्रत्येक घरात ज्ञानोबराय तुकोबाराय पोहोचले पाहिजेत. घराघरापर्यंत चुलीपर्यंत ज्ञानोबराय तुकोबाराय. म्हणून महाराज प्रत्येक महिलेला विनंती असेल, 23 तारखेला दुपारची आपली पंगत आहे. सप्ताहातील 23 आणि 24 म्हणजे जागराचा आणि काल्याचा दिवस आहे. आणि अधिकात बऱ्याच वेळा बघा, आता महाराजांनी सांगितलं बरेच 900 शेवट येत राहतात. तसा सप्ताह म्हणले तर बरेच 900 शेवट येत राहणार आहेत. आपल्याला जी पंगत आहे महाराज, जवळजवळ 10 लाख लोकांचं अन्नदान आपल्याला करायचं आहे. आणि तिथं अन्नदान करायला आपण जर कमी पडलो तर तिथं कोणाचं नाही, आपल्या भागाचं नाव कमी होणार आहे. आणि आपल्या भागाचं नाव परमार्थात अन्नदान करायला तर कमी नसावं एवढी माझी तळमळ आहे. म्हणून 23 तारखेला प्रत्येकाने स्वतःच्या गावात मंदिरामध्ये कमीत कमी 11 भाकरी महाराज चुलीवरती ज्ञानोबराय तुकोबरायांचं भजन करतच थापायच्या, मंदिरामध्ये गोळा करायच्या. आणि गावच्या कार्यकर्त्यांनी एखादं पिकअप करायचं, कॅरेट असतील, मोठे पातील असतील, त्यामध्ये पेपर टाकून महाराज त्या भाकरी भजन करतच पंढरपूरमध्ये दुपारच्या 12 वाजेपर्यंत पोच करायच्या. 2 पावती पुस्तक आपल्याला दिलेले आहेत. ज्याची इच्छा असेल त्यांनी फाडा किंवा नका फाडू, त्याला पावती फाडात असा आमचा कोणालाच आग्रह नाही. का तर पैशांचा बऱ्याच वेळा मला दुरुपयोग होताना आपण पाहिलेला आहे. पण निश्चित अन्नदान तरी आपल्याकडून तेवढ्या ताकदीचं घडावं. आपली महाराज जी पंगत आहे ती शिपी आमटीची आहे. आपण घरून भाज्या काही नेऊ शकत नाही. म्हणून कोणाला शिधा द्यायचा असेल, कोणाला भाजी आमटी करता काय 5-50 रुपयाची मदत करायची असेल, इच्छा असेल तर करा. पण निश्चित भाकरी आणि शिधा द्यायला आपण कमी पडू नये एवढीच एक विनंती करेल. 23 ऐका, अधिकातला आणि पंढरी क्षेत्रातलं अन्नदान आहे. आपण घरी एका माणसाला जेवाय घातल्यानंतर जेवढं पुण्य मिळतं, 100 माणसांना जेवाय घातल्यानंतर जेवढं आपल्याला घरी पुण्य मिळेल तेवढं पंढरपूरमध्ये एका माणसाला अन्नदान केल्याचं मिळेल, एवढं लक्षात ठेवा. म्हणून आवर्जून आपल्याकडून अन्नदान कमी पडायला नको. 23 मे ऐका, 23 मे आपली सकाळची पंगत आहे. चोपडे सर असतील, आप्पा असतील, त्यांच्याकडे महाराज ते पुस्तक आणि आपल्या 100 पत्रिका पोच झालेल्या आहेत. आवर्जून त्यांची गाठ घ्यावी. आणि सर्वांना विनंती आहे, बाळूमामाच्या सर्व भक्तांना विनंती आहे, आपल्या घरातले 11 भाकरी आपण आवर्जून मामांच्या मंदिरात 23 तारखेला सकाळी 8-8:30 पर्यंत पोच करायच्या. आणि डोंबाळवाडीतील समस्त ग्रामस्थांना विनंती आहे, त्या भाकरी भजन करत आपण पंढरपूरमध्ये पोच करायचे, एवढीच एक विनंती राहील. धन्यवाद महाराज. ऐका, इथलं संपूर्ण माणसांना विनंती आहे, आपल्या गावातलं नाथ मंदिर महत्वाचं आहे. नाथ मंदिरामध्ये आपल्या असणाऱ्या संपूर्ण भाकरी पोच करायच्या. आपले मामांच्या वस्तीवरचे जे आहे भाकरी आहेत त्या आपल्या मामांच्या मंदिरात पोच करायच्या. आणि गावातील संपूर्ण भाकरी नाथबाबांच्या मंदिरात पोच करायच्या. 23ची सकाळची तारीख, अन्नदान करायचं आहे आपल्याला. अन्नदानाला कोणी कमी पडू नका एवढीच एक विनंती करेल. 8 वाजता सकाळी 8 वाजेपर्यंत सर्वांनी भाकरी पोच करायच्यात, एवढीच एक विनंती. का तर आज जेवढ्यापर्यंत आवाज जाईल, घरी जाईपर्यंत घरोघर जाऊन कोणाला आवाज एवढा देता येणार नाही. आज सर्वांना एक आवाज देतो, सकाळी 8 वाजेपर्यंत आपल्या मंदिरात भाकरी पोच करायच्या, म्हणजे 23 तारखेच्या. आणि त्या महाराज आपल्याला दुपारी 12 वाजेपर्यंत पंढरपूरमध्ये पोच करायचे आहेत. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराज रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी ज्यांचं हरिकीर्तन झालं, बाबा 1 मिनिट, बाबा एक सन्मान घेऊन झाला बाबा 1 मिनिट.
श्रीफळ घेऊन जा बाबा या. साधू संत इति घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे आज जगाचे मालक असणारे वैराग्याचे महामेरू असणारे श्रीमंत श्री बाळूमामांचं या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. खरं पाहायला गेलं तर सकाळी 9 वाजता दिंडी सोहळा निघाला आणि बऱ्याच माता भगिनींनी हा सोहळ्यामध्ये सगळेजण सहभागी झाला. खरं पाहायला गेलं तर सागर महाराज आणि आबी महाराज तुम्ही पाहायला नव्हता, पण यातल्या बऱ्याच महिला मंडळी दुपारी म्हणजे ऊन चटकायचा सुमारास काही बऱ्याच महिला मंडळी पायामध्ये चप्पल न घालता डोक्यावरती कलश घेऊन या माझ्या बाळूमामांच्या या धर्मकार्यामध्ये सहभागी झाला. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्या सर्वच माता भगिनींचं मी स्वागत करतो. माहेरवाशिनी असणाऱ्या काही मुली आणि या भागातल्या लेकी या ठिकाणी आलेल्या त्या एकदा त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवूया आपण. खूप छान अतिशय सुंदर आपल्याला आज या ठिकाणी साऊंड सिस्टीम जी लाभली. आमचे विष्णुभाऊ आहेत, एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी सुद्धा. वा गोड असं कौतुक करतो. आज महाराजांनी अतिशय सुंदर अशी कीर्तन सेवा केली. एकनाथ महाराज शास्त्री त्यांचंही गोड असं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. महाराजांबाबतीत मला बोलायचं होतं पण महाराजांना वेळ नव्हता आणि महाराजांनी गेले निघून. महाराजांचंही आपल्या एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचंही स्वागत करू. खूप खूप धन्यवाद महाराज. आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज या सोहळ्यासाठी खास आवर्जून भेट देण्यासाठी राम लक्ष्मण भैया असतील. एकदा राम लक्ष्मण भैयांपासूनच मी आता सुरुवात करतो. दोघांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्या दोघांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे. या या आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. आजचे अन्नदात्यांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे. आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. आजचे अन्नदाते या चला चला या पटकन लवकर वेळ न लावता. अतिशय सुंदर अन्नदान कालही आणि आजही ज्या ज्या माता भगिनीने सुंदर अशा रांगोळ्या काढल्या एकदा जोरदार टाळी वाजवा त्या सर्व माझ्या तायांसाठी. मधून रथ घेऊन यायचा होता पण काही कारणामुळे येता आला नाही गावातून मधून, पण तुम्ही सगळेजण मामापर्यंत पोहोचला म्हणून एकदा जोरदार टाळी वाजवा सर्व रांगोळी काढणाऱ्यांसाठी. कलश घेऊन आलेल्या सर्व माता भगिनी असतील, तरुण मंडळ असेल, सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करण्यात येत आहे. आजच्या अन्नदाते यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. तो सन्मान सर या पटकन या पुढं ते घेऊन या पुढं. कुणी ते एक जण या तरुण मंडळ या पुढं. राजा भाऊ या थोडंसं पाय उचलूया. चला सर या पुढे. आजचे अन्नदाते यांचा सन्मान होत आहे. तो सन्मान